मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 13. भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया. 13.1 भारत आणि श्रीलंका. श्रीलंका आणि भारत यांचा इतिहास प्राचीन काळापासून एकमेकांशी निगडित आहे. दीपवंश, महावंश, चुल्लवंश या 3 ग्रंथांमधून बुद्धपूर्व काळ आणि बुद्धोत्तर काळात भारतात आणि श्रीलंकेत होऊन गेलेले राजवंश, त्यांचे परस्पर संबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटना यांची माहिती मिळते. या ग्रंथांना वंशग्रंथ असे म्हटले जाते. वंशग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार इसवी सनाच्या सुमारे 6व्या शतकात श्रीलंकेत स्थापन झालेल्या पहिल्या राज्याचे नाव ताम्रपर्णी असे होते. या राज्याचे दुसरे नाव राजराट असे होते. ग्रीक इतिहासकारांनी श्रीलंकेचा उल्लेख तॅप्रोबेन असा केलेला आहे. हे राज्य प्रस्थापित करणारा पहिला राजा विजय हा मूळचा भारताच्या वंश कलिंग राज्यातील युवराज होता अशी आख्यायिका आहे. त्याच्या राज्यातून तो प्रथम सोपारा येथे आला. तेथून तो श्रीलंकेत पोहोचला. सम्राट अशोकाचा पुत्र थेर महिंद म्हणजेच महेंद्र याचे श्रीलंकेची राजधानी अनुराधपूर येथील मिहिंथले येथे आगमन झाले. त्याने श्रीलंकेचा राजा देवनामपियतिस्स या राजाला बौद्ध धर्माची दीक्षा प्रवज्जा दिल्याचे सविस्तर वर्णन वंशग्रंथांमध्ये आहे. उपदेश प्राप्त झाल्यानंतर राजा आणि त्याच्यासह आलेल्या सर्व प्रजाजनांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राजा देवनामपियतिस्स याच्या धाकट्या भावाची पत्नी अनुला हिने भिक्खुनी बनण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा थेर महिंदांनी त्यांची बहीण थेरी संगमित्ता हिला भारतातून बोलवावे अशी सूचना केली. त्यानुसार थेरी संघमित्ता म्हणजेच संघमित्रा श्रीलंकेला आली. येताना तिने बोधिवृक्षाची फांदी सोबत आणली होती. स्वतःचा राजा देवनामपियतिस्स तिच्या स्वागतासाठी हजर होता. थेरी संघमित्ताने अनुलाला दीक्षा दिली. अनुला ही भिक्खुनी झालेली श्रीलंकेतील पहिली स्त्री होती. थेरी संघमित्ताने श्रीलंकेतील पहिले भिक्खुनी शासन म्हणजेच भिक्खुनी संघ प्रस्थापित केले. थेरी संघमित्ताच्या आगमनाचे स्मरण म्हणून श्रीलंकेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला उंडुवप्पोया नावाचा उत्सव साजरा केला जातो. उंडुवप्पोया म्हणजे डिसेंबर महिन्यातील पौर्णिमा. श्रीलंकेतील महत्त्वाची सांस्कृतिक स्थळे: अनुराधपूर, मिहिंथले. थेर महिंद आणि थेरी संघमित्ता यांच्या अनुराधपूर जवळच्या मिहिंथले येथील वास्तव्यामुळे बौद्ध धर्म श्रीलंकेत रुजला आणि वाढला. अनुराधपूर मिहिंथले येथील महत्त्वाचे स्तूप: कंटक चेतीय हा मिहिंथले येथील प्राचीन स्तूपांपैकी एक आहे. स्तूपाजवळ असलेल्या कोरीव शिलालेखांमध्ये जवळच्या पाण्याचा तलाव आणि जमीन यावरील करातून मिळणारा निधी या स्तूपाच्या देखभालीसाठी दिल्याचा उल्लेख आहे. मिहिंथले येथील थेर महिंदांच्या शारीरिक धातूंवर म्हणजेच अस्थी उभारलेला स्तूप अंबस्थल दगाबा या नावाने ओळखला जातो. थेरी संघमित्ताने श्रीलंकेत येताना तिच्याबरोबर गौतम बुद्धांच्या उजव्या खांद्याच्या अस्थी सोबत आणल्या होत्या. राजा देवनामपियतिस्स याने अनुराधपूरमध्ये त्या अस्थींवर थुपाराम हा स्तूप उभारला. श्रीलंकेत अस्तित्वात असलेल्या स्तूपांमध्ये थुपाराम हा सर्वाधिक प्राचीन स्तूप आहे. बुद्धघोष हा प्राचीन श्रीलंकेत होऊन गेलेला एक सुप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ होता. अनुराधपूरमधील महाविहार येथे त्याचे वास्तव्य होते. विशुद्धिमग्ग हा ग्रंथ त्रिपिटक ग्रंथांच्या बरोबरीने महत्त्वाचा समजला जातो. पुलत्थिनगर, पोलन्नरुवा. चुल्लवंश या ग्रंथामध्ये पोलन्नरुवा या शहराचा उल्लेख पुलत्थिनगर या नावाने केलेला आहे. इसवी सनाच्या 10व्या शतकात चोळ सम्राट पहिला राजराजा याने श्रीलंकेवर आक्रमण केले आणि अनुराधपूर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्याने पोलन्नरुवा येथे आपली राजधानी प्रस्थापित केली. त्याने पोलन्नरुवाचे नामकरण जननाथ मंगलम असे केले आणि तेथे एक शिवालय बांधले. त्यानंतर त्याने आपल्या राणीच्या स्मरणार्थ आणखी एक शिवालय बांधले. श्रीलंकेत असणाऱ्या हिंदू मंदिरांपैकी ही देवालये सर्वाधिक प्राचीन आहेत. विजयबाहू याने चोळांचा पराभव करून श्रीलंकेतील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. त्याच्या वंशातील इसवी सनाच्या 12व्या शतकात होऊन गेलेला पहिला पराक्रमबाहू हा राजा श्रीलंकेतील इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याच्या काळापर्यंत श्रीलंकेतील बौद्ध संघ विस्कळीत झाले होते. महाथेर कस्सप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एकत्रित करण्यावर पहिल्या पराक्रमबाहूने भर दिला. श्रीलंकेतील रुहना नावाच्या राज्याचा पहिल्या पराक्रमबाहूने पराभव केला. रुहना राज्यातील राजवंशांच्या देखरेखीखाली असणारा गौतम बुद्धांचा दंतधातू निस्संकमल्ल नावाच्या राजाने परत मिळवला. त्यावर पोलन्नरुवा येथे त्याने बौद्ध मंदिर बांधले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मंदिराच्या मध्यभागी एक स्तूप आहे. स्तूपाच्या पायथ्याशी अर्धवर्तुळाकृती पायरीचा दगड हे श्रीलंकेच्या स्तूपाच्या स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे. त्याला चंद्रशिला असे म्हणतात. त्यावर हंस, हत्ती, घोडे आणि वेली यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. पोलननरुवा येथील गलथोपा दगडावरील पोथी हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभिलेख आहे. हा 8.17 मीटर लांबीच्या आणि 1.39 मीटर रुंदीच्या अखंड शिलापट्ट्यावर कोरलेला लेख असून त्यामध्ये निस्संक मल्ल या राजाची कारकीर्द आणि पराक्रम यांचे वर्णन आहे. गलपोथाच्या एका बाजूस 2 हंसावलींच्या किनारींमध्ये गजलक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे. श्री दलद मलिगव या नावाने ओळखले जाणारे दंतधातूचे सध्याचे मंदिर कॅन्डी या शहरात आहे. या मंदिराला युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे. सहज जाता जाता गौतम बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर त्यांच्या अस्थींचे अवशेष भारतातील आणि बाहेरच्या देशांमधील बौद्ध संघांच्या हवाली करण्यात आले. अस्थींच्या ह्या अवशेषांना धातू असे म्हटले जाते. दीघनिकाय या ग्रंथातील वर्णनानुसार गौतम बुद्धांच्या डाव्या बाजूचा सुळा दंतधातू कलिंग देशाच्या राजाला मिळाला. हा दंतधातू पुढे श्रीलंकेत आला. ज्याच्याकडे दंतधातू असेल त्याला राज्य करण्याचा दैवी अधिकार आहे अशी श्रद्धा श्रीलंकेतील राजघराण्यांमध्ये रुजली. त्यामुळे सत्तेवर आलेल्या राजांनी तो आपल्या राजवाड्याच्या परिसरातच राहावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दंतधातूचे स्थान सतत बदलत राहिले. दांबुल आणि सिगिरिया श्रीलंकेतील दांबुन येथील बौद्ध लेणी जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालेली आहेत. या ठिकाणी असलेल्या 5 लेण्यांच्या अंतर्भागात गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्तींबरोबर छतांवर काढलेली चित्रे आहेत. दांबुल शहराच्या जवळ असलेल्या सिगिरिया येथील पर्वतावर एका प्रचंड मोठ्या खडकावर बांधलेला किल्ला आणि राजवाडा होता. त्या खडकात राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी कोरलेली सिंहाची एक प्रचंड मूर्ती आहे. त्यावरून या ठिकाणाचे नाव सिगिरिया असे पडले. सिगिरिया येथील भित्तिचित्रांच्या शैलीची तुलना अजिंठा येथील भित्तिचित्र शैलीशी केली जाते. सहज जाता जाता इसवी सनापूर्वी 3रे शतक हे इसवी सनाचे पहिले शतक या काळातील श्रीलंकेमध्ये मिळालेले कोरीव लेख अशोककालीन ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. अभ्यासकांच्या मते त्यातूनच हळूहळू आजची सिंहल लिपी विकसित होत गेली. ललित विस्तर सूत्र या बौद्ध ग्रंथात एकूण 64 भारतीय लिपींची यादी दिलेली आहे. त्यामध्ये ब्राह्मी या लिपीचा उल्लेख आहे. ब्राह्मी लिपीपासून पुढे श्रीलंका आणि आग्नेय आशियातील अनेक लिपी विकसित झाल्या. 13.2 भारत आणि आग्नेय आशिया आग्नेय आशियात प्रस्थापित झालेल्या भारतीयांच्या वसाहती आणि राज्य यांची माहिती देणारे भारतीय साहित्य फारसे उपलब्ध नसले तरी चीनी सम्राटांच्या दरबारी नोंदीमध्ये या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. प्राचीन भारतीय साहित्यात सुवर्णभूमी असा या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. आग्नेय आशियातील देशांशी भारताचे व्यापारी संबंध इसवी सनापूर्वी पहिले शतक ते इसवी सनाचे पहिले शतक या काळात सुरू झाले. भारतीय व्यापाऱ्यांसाठी मलाक्काच्या सामुद्रधुनीमार्गे येऊन चीनी समुद्रात प्रवेश करण्याची मलाया द्वीपकल्प हा सोयीचा केंद्रबिंदू ठरला. मलाया द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावर माल उतरवून तो पूर्व किनाऱ्याकडे नेणे हे संपूर्ण समुद्राला वळसा घालून जाण्यापेक्षा सोयीचे होते. समुद्रमार्गाने चालणारा हा व्यापार इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या शेवटी चोळ राजांच्या राजवटीत लक्षणीयरित्या वृद्धिंगत झाला. आग्नेय आशिया ही संज्ञा दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात प्रचारात आली. बौद्ध ग्रंथांमध्ये सुवर्णभूमीचा उल्लेख आहे. आग्नेय आशियाचे अभ्यासक त्या प्रदेशाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्याचे 2 विभाग करतात. 1. मुख्य भूभाग. या प्रदेशाचा उल्लेख इंडोचीन या नावानेही केला जातो. यामध्ये म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम हे देश आणि मलेशियाचा पश्चिम भाग यांचा समावेश होतो. 2. समुद्री प्रदेश म्हणजे मलाया द्वीपसमूह ज्यामध्ये मलेशियाचा पूर्व भाग आणि इंडोनेशियाचा समावेश होतो. या एवढ्या मोठ्या प्रदेशाचा समावेश आग्नेय आशियामध्ये केला जात असला तरी तेथील संस्कृती आणि इतिहास यांचा अभ्यास करत असताना तेथील स्थानिक वैविध्यांचा विसर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते. भारतीय लोकांचा आग्नेय आशियातील विविध प्रदेशांशी असलेला संपर्क इसवी सनापूर्वी 2रे शतक ते इसवी सनाचे 2रे शतक या कालखंडात व्यापाराच्या निमित्ताने वाढीस लागला होता. जहाजांवरून महिनोन्महिने प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर असलेल्या लव्याजम्यात पुरोहित, भिक्खू, नशीब आजमावून पाहण्यासाठी निघालेले मुसाफिर, एखाद्या राजघराण्यातील महत्त्वाकांक्षी सदस्य असे विविध प्रकारचे लोक असत. या लोकांमार्फत आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. इतकेच नव्हे तर त्यातील काहींनी तिथेच स्वतंत्र राज्यही प्रस्थापित केली. आग्नेय आशियात प्रसृत झालेल्या भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही पाहायला मिळतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. म्यानमार हा भारताच्या ईशान्य सीमेलगत असणारा शेजारी देश आहे. ब्रह्मदेश हे या देशाचे पूर्वीचे नाव आहे. इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात उत्तर आणि मध्य म्यानमारमध्ये प्यू या नावाने ओळखली जाणारी नगरराज्ये अस्तित्वात आलेली होती. काही प्यू नगरे नव्याने वसली. त्यामध्ये हालिन आणि श्रीक्षेत्र ही नगरे महत्त्वाची होती. श्रीक्षेत्र ब्रिटिश काळात प्रोम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्याच्या प्यई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराजवळ हे प्यू नगरांमध्ये विस्ताराने सर्वात मोठे असलेले नगर होते. प्रचलित आख्यायिकांच्या अनुसार श्रीक्षेत्र या राज्यांचे संस्थापक असलेले 2 भाऊ हे गौतम बुद्धांच्या शाक्य कुळातील होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्यानमारमध्ये बगान हे राज्य उदयाला आले. इसवी सनाच्या 11व्या शतकात त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि त्या साम्राज्यात श्रीक्षेत्रसह प्यू नगर राज्ये विलीन झाली. पगान साम्राज्याचा संस्थापक अनवरत हा म्यानमारच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता मानला जातो. उत्तर आणि दक्षिण म्यानमारचे एकत्रीकरण करून आधुनिक म्यानमारच्या राष्ट्रीय अस्मितेचा पाया घालण्याचे श्रेय त्याला देण्यात येते. कंबोडियातील खमेर सत्तेच्या वाढत्या वर्चस्वाला त्याने पायबंद घातला. त्याच्या कारकिर्दीत श्रीलंका आणि आग्नेय आशियात क्षीण होत चाललेल्या थेरवादी बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले. प्यू नगर राज्यांमधील हालिन, बेकथानो आणि श्रीक्षेत्र या 3 नगरांभोवती असलेल्या तटभिंतींचे वीटकाम, खंदक यांचे अवशेष अजूनही पाहण्यास मिळतात. तेथे करण्यात आलेल्या उत्खननांमध्ये तत्कालिक वास्तू, स्तूप, दफनभूमी आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित असलेली बांधकाम यांचे अवशेष उजेडात आलेले आहेत. या 3ही नगरांच्या अवशेषांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. इसवी सनाच्या 6व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान बांधला गेलेला यांगॉन रंगून येथील श्वेडगॉन पॅगोडा हा म्यानमारमधील स्तूप बांधणीचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातो. म्यानमारमधील 2 व्यापारी बंधू भारतात आले असता त्यांची भेट गौतम बुद्धांशी झाली होती. त्यावेळी त्यांना गौतम बुद्धांकडून त्यांच्या मस्तकाचे 8 केस मिळाले होते. मायदेशी परतल्यावर त्यांनी ते राजाच्या हवाली केले आणि राजाने त्यावर जो पॅगोडा बांधला तो श्वेडगॉन पॅगोडा हे नाव मिळाले. हा पॅगोडा सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेला आहे. पगान साम्राज्याचा इसवी सनाच्या 11व्या ते 12व्या शतकातला सम्राट कॅन्झिथा याच्या कारकिर्दीत बांधले गेलेले आनंद मंदिर ही आणखी एक महत्त्वाची वास्तू आहे. ती भारतीय आणि पगान स्थापत्य शैलीच्या संमिश्र बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. थायलंड प्राचीन काळी थायलंडचे रहिवासी त्यांच्या देशाचा उल्लेख मुएंग थाई असा करत असत, परंतु बाहेरील जगामध्ये मात्र तो सयाम या नावाने ओळखला जात असे. 20व्या शतकात त्याचे नाव थायलंड असे बदलण्यात आले. थायलंडमध्ये इसवी सनाच्या 6व्या ते 11व्या शतकात मॉन लोकांचे राज्य होते. त्याचे नाव होते द्वारावती. द्वारावतीच्या काळात थायलंडमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला. मॉन संस्कृतीच्या घडणीमध्ये भारतीय शिल्प, साहित्य, नीतिशास्त्र आणि दंडनीती या क्षेत्रांमध्ये परंपरांचा मोठा वाटा होता. द्वारावती हे राज्य छोटे आणि आग्नेय आशियातील इतर राज्यांच्या तुलनेत दुर्बल होते. लेखन, कला, प्रशासन, धर्म आणि शास्त्र या क्षेत्रांमधील ज्ञानाच्या इतर राज्यांमध्ये झालेल्या विकासाचे श्रेय मॉन लोकांकडे जाते. थायलंडमधील लोपबुरी, लाओपुरी, अयोध्या यांसारख्या शहरांजवळ द्वारावती कालखंडातील शिल्प आणि स्थापत्य यांचे अवशेष सापडलेले आहेत. द्वारावती शिल्पशैलीवर भारतीय शिल्पशैलीचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये प्रामुख्याने बुद्धमूर्तींचा समावेश असला तरी शिवलिंग आणि विष्णुमूर्तीही सापडलेल्या आहेत. कंबोडियातील शिल्पशैलीचा उगम द्वारावतीच्या शिल्पशैलीत असावा असे मानले जाते. इसवी सनाच्या 14व्या शतकात थायलंडमध्ये अय्युथ्या नावाचे राज्य उदयाला आले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात म्यानमारने केलेल्या आक्रमणात अय्युथ्याचा पूर्ण पाडाव झाला. आक्रमकांनी अय्युथ्या शहर जाळले आणि तेथील कलाकृती, ग्रंथालये, मंदिरे इत्यादी सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पाडले. अय्युथ्याच्या राजांच्या नावामागे राम हा उपसर्ग जोडलेला दिसतो. त्याचे कारण तिथे रामचरित्राला मिळालेली लोकप्रियता आहे. थाई रामायणाची स्वतंत्र परंपरा आहे. तिला रामाकियन, राम आख्यान असे म्हटले जाते. रामाकियनमधील कथा थायलंडमधील कलेच्या शिल्प, लोकसंगीत, नृत्य, नाट्य या सर्व माध्यमातून जपलेल्या आहेत. व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया. युरोपियन वसाहतींच्या काळात व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या 3 देशांना मिळून इंडोचीन असे नाव दिले गेले. इसवी सनाचे 8वे ते 12वे शतक या कालखंडात कंबोडियाच्या मॉन आणि खमेर वंशाच्या लोकांचे राज्य होते. खमेर साम्राज्याचा उदय कंबोडियामध्ये झाला. 1. व्हिएतनाम फुनान हे व्हिएतनाममधील मेकॉंग नदीच्या मुखाच्या प्रदेशातील प्राचीन राज्य होते. फुनानची माहिती प्रामुख्याने चीनी साहित्यातून मिळते. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात चीनमध्ये हान नावाचे घराणे राज्य करत होते.
ते लयाला गेल्यानंतर चीनच्या साम्राज्याचे 3 तुकडे झाले. त्यातील दक्षिणेकडच्या राज्याला रेशीम मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी पर्याय उरला नाही. तेव्हा तेथील राजाने समुद्री मार्गाचा पर्याय शोधण्यासाठी काही लोक पाठवले. त्यांना मेकॉंग नदीच्या मुखाच्या प्रदेशात एक राज्य प्रस्थापित असलेले आढळले. त्यास त्यांनी फुनान असे नाव दिले. त्यांच्या वर्णनानुसार फुनानमध्ये तटबंदीयुक्त शहर, राजवाडा, प्रस्थापित करप्रणाली, कायदे, लिखित नोंदी करण्याची पद्धत आणि कौशल्यावर आधारित व्यवसाय करणारा कारागीर वर्ग होता. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हवाई छायाचित्रणाच्या आधारे या वर्णनाला दुजोरा मिळालेला आहे. फ्रेंच पुरातत्वज्ञ लुई मेलरे यांनी केलेल्या उत्खननात विटांमध्ये बांधकाम केलेल्या मंदिरांचे अवशेष, अलंकार घडवण्याचे कारखाने आणि राहण्याची घरे यांचे अवशेष मिळाले. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील रोमन नाणीही मिळाली. मेकॉंग नदी तिबेटच्या पठारावर उगम पावून चीनच्या युगनान प्रांतातून म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि शेवटी व्हिएतनाम अशी वाहत येऊन दक्षिण चीनच्या समुद्राला मिळते. 2. चंपा. व्हिएतनामच्या किनारी प्रदेशात चंपा हे प्राचीन राज्य होते. चंपा राज्यात अनेक ठिकाणी ब्राह्मी लिपीत कोरलेले संस्कृत लेख मिळालेले आहेत. चंपा म्हणजे चामवंशीय लोकांचे राज्य. तेथील शहरांची नावे इंद्रपूर, अमरावती, विजय, कौठार, पांडुरंग अशी होती. विजय हे शहर चंपा राज्याची राजधानी होते. कोरीव लेखांमध्ये तेथील राजे आणि राण्या यांची नावे आणि त्यांनी बांधलेल्या हिंदू देवतांच्या मंदिरांचे, विशेषतः शिवमंदिराचे उल्लेख सापडतात. त्याचबरोबर लाकडी बुद्धमूर्तीही मिळालेल्या आहेत. त्यावरून व्हिएतनाममध्ये व्यापारी केंद्र असलेली फुनानसारखीच इतर नगरराज्ये अस्तित्वात होती आणि तिथून विविध वस्तूंची आयात निर्यात होत असे हे स्पष्ट होते. इसवी सनाच्या 4थ्या ते 14व्या शतकाच्या कालखंडात चंपा राज्यामध्ये शैव मंदिरे बांधली गेली. ही मंदिरे माई सान नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका दरीमध्ये आहेत. त्यातील भद्रेश्वर मंदिर महत्त्वाचे समजले जाते. माई सान येथे एकेकाळी 70हून अधिक मंदिरे होती. या मंदिरांच्या प्रांगणात संस्कृत आणि चाम भाषेत कोरलेल्या लेखांचे दगडी पट्ट उभारलेले आहेत. याच परिसरात राजघराण्यातील व्यक्तींची दफनस्थळे आहेत. हा परिसर राजघराण्यातील लोकांच्या धार्मिक प्रसंगांसाठी राखीव होता असे दिसते. माईसान येथील मंदिरांच्या परिसराला जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिलेला आहे. माईसानची मंदिर स्थापत्य शैली वैशिष्ट्यपूर्ण होती. शिखरांची उभारणी मेरू पर्वताच्या संकल्पनेवर आधारलेली होती. व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या 3 देशात सुमारे 20 वर्षे सुरू असलेल्या युद्धाला व्हिएतनाम युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात माईसानचा परिसर उद्ध्वस्त झाला. 3. लाओस. हा देश भूवेष्टित आहे. लाओसचे अधिकांश लोक मूळ दक्षिण चीनमधून आलेले लाओ वंशाचे लोक आहेत. लाओसमधील राज्याचे नाव लाओसांग असे होते. हे राज्य इसवी सनाच्या 14व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. 19व्या शतकात थायलंडने केलेल्या आक्रमणामुळे लाओसांगचा टिकाव लागला नाही. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात लाओसमधील व्हिएनशियन येथे पुन्हा एकदा फ्रेंच लोकांनी त्यांचे प्रशासकीय केंद्र प्रस्थापित केले. आग्नेय आशियातील इतर देशांप्रमाणेच लाओसमध्येही बौद्ध धर्म प्रमुख आहे. तेथील सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनात बुद्धचरित्र आणि रामायण यांच्याशी संबंधित कथांचा प्रभाव पाहायला मिळतो. विशेषतः शिल्पकला आणि नृत्य, नाट्य या माध्यमांमध्ये बुद्धचरित्र आणि रामायणातील कथासूत्रांचे सादरीकरण केलेले पाहायला मिळते. 16व्या शतकात लाओसमध्ये रचले गेलेले सान सिन्से नावाचे एक महाकाव्य केवळ लाओसमध्येच नव्हे तर थायलंडमध्येही लोकप्रिय आहे. त्याच्या कथासूत्रामध्ये आणि रामायणाच्या कथासूत्रामध्ये साधर्म्य आहे. 4. कंबोडिया. याचे प्राचीन नाव कंबुज देश असे होते. त्याचा इतिहास तेथील मंदिरांच्या प्रांगणांमध्ये असणाऱ्या कोरीव लेखांच्या आधारे समजतो. हे लेख संस्कृत आणि खमेर भाषेत आहेत. कंबोडियात सर्वप्रथम स्थापित झालेल्या राज्याचे नाव चेनला असे होते. तेथील लोक खमेर वंशाचे होते. कंबोडियातील भारतीय संस्कृतीचा प्रभाव चेनला काळापासून दिसून येतो. चेनला राज्याच्या संस्थापकाचे नाव दुसरा जयवर्मन असे होते. इसवी सन 802 मध्ये त्याचा राज्याभिषेक झाला. त्याच्या राजधानीचे नाव हरिहरालय होते. चेनला राज्याच्या राजांनी पुढील 500 वर्षात व्हिएतनामपासून म्यानमार आणि उत्तरेला चीनपर्यंत राज्याचा विस्तार केला. हे साम्राज्य खमेर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. 7वा जयवर्मन या राजाच्या कारकिर्दीनंतर खमेर साम्राज्याला उतरती कळा लागली आणि इसवी सनाच्या 15व्या शतकात थायलंडमधील अयुत्थानच्या राजांनी खमेर साम्राज्याचा पूर्ण पाडाव केला.
इसवी सनाच्या 11व्या शतकातील दुसरा सूर्यवर्मन आणि 12व्या-13व्या शतकातील 7वा जयवर्मन यांची कारकीर्द कंबोडियातील मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दुसऱ्या सूर्यवर्मनने यशोधरपूर या राजधानीच्या शहरात जगविख्यात अंकोरवट हे विष्णू मंदिर बांधले. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 500 एकर म्हणजे सुमारे 2 चौरस किलोमीटर इतके आहे. मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असून मंदिराभोवती 200 मीटर रुंदीचा प्रचंड मोठा खंदक आहे. मंदिराच्या कोरीव शिल्पांमध्ये आग्नेयेकडील भिंतीवर असलेले समुद्र मंथनाचे शिल्प प्रसिद्ध आहे. सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी चंपा राजाने अंकोरवटवर हल्ला केला आणि अंकोरवटची नासधूस केली. पुढे अंकोरवटचे रूपांतर बौद्ध मंदिरामध्ये झाले. 7व्या जयवर्मनने खमेर साम्राज्याची आधीची राजधानी यशोधरपूरपासून जवळच अँकोरथॉम ही नवी राजधानी बांधली. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. अंकोरथॉम शहराचे नियोजन, जलव्यवस्थापन आणि स्थापत्य यांमध्ये खमेर शैलीच्या परिपक्वतेचा प्रत्यय येतो. अंकोरथॉमचा मध्यवर्ती बिंदू म्हणजे बयोन मंदिर. बयोन मंदिर हे मेरू पर्वताचे प्रतीक आहे. बयोन मंदिर रूपी मेरू पर्वताला रवीच्या स्वरूपात मध्यवर्ती ठेवून समुद्रमंथन करणाऱ्या देव आणि दानव यांच्या शिल्पाकृती मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूला पाहायला मिळतात. शहराच्या भोवती असणाऱ्या खंदकातील ईस्ट बॅरे आणि वेस्ट बॅरे या नावांच्या 2 जलाशयामधून येते. या जलाशयांमधून अंकोरथॉम, अंकोरवट आणि त्यांच्या परिसरातील इतर अनेक मंदिरांना पाणी पुरवठा होत असे. अंकोरथॉमच्या प्रवेशद्वारावरील शिखरे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ही शिखरे किंचित स्मित करणाऱ्या मानवी चेहऱ्याच्या आकाराची आहेत. आकाराने प्रचंड असणाऱ्या या चेहऱ्यांची बांधणी अनेक दगड वापरून केलेली आहे. त्यातील प्रत्येक दगडाचे कातीव काम चेहऱ्याच्या आकारानुसार करून घेऊन मग ते दगड एकमेकांमध्ये बसवून ते चेहरे साकारलेले आहेत. अंकोरवट, अंकोरथॉम आणि त्यांच्या भोवतीचा परिसर हा युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केलेला आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया. युरोपीय लोकांच्या आगमनाआधी मलेशियामध्ये 3 प्राचीन राज्ये होऊन गेली. वायुपुराणात मलयद्वीप या नावाने मलेशियन द्वीपकल्पाचा उल्लेख केलेला आढळतो. 7व्या शतकात होऊन गेलेला ईत्सिंग यी जिंग या चीनी बौद्ध भिक्खूने मलायू राज्याला भेट दिली होती. टॉलेमूने त्याचा उल्लेख मलेऊ कोलान आणि गोल्डन केर्सनीज सुवर्णद्वीप असा केला आहे. तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरातील कोरीव लेखात त्याचा उल्लेख मलैयूर असा केलेला आहे. चोळ राजाच्या राजेंद्र याने पराभूत केलेल्या राज्यांपैकी ते एक राज्य होते. चीनच्या दरबारी दप्तरांमध्येही मलायूचा उल्लेख आढळतो. 1. श्रीविजय. हे राज्य आग्नेय आशियातील एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या राज्यांमध्ये प्रबळ ठरले. या राज्याचा उगम सुमात्रामध्ये झाला. मलायू आणि त्याच्या शेजारची तुलनेने दुर्बळ असलेली राज्ये हळूहळू श्रीविजय राज्यामध्ये समाविष्ट झाली. 11व्या शतकात चोळांनी केलेल्या आक्रमणाला तोंड देताना श्रीविजय राज्य दुर्बळ झाले. 14व्या शतकात मलायूचा शेवटचा राजा परमेश्वरन उर्फ इस्कंदर शाह याने मलायातील पहिल्या सुलतानशाही राज्याची स्थापना केली. 2. मजपहित. 13व्या शतकापूर्वी जावामध्ये मजपहित नावाचे राज्य उदय पावले. हे भारतीय संस्कृतीचा प्रभाव असणारे शेवटचे राज्य होते. या राज्याच्या संस्थापकाचे नाव विजय असे होते. या राजाने कुबलाई खानाला जावातून हाकलून देण्यात यश मिळवले आणि इंडोनेशियातील जावा, बाली आणि इतर काही बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून मजपहित राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. 15व्या आणि 16व्या शतकामध्ये उदयाला आलेल्या इस्लामी राज्यांमुळे मजपहितचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात आले. 3. शैलेंद्र. या जावामधील राज्याचे राज्यकर्ते भारतातून आले होते असे मत काही भारतीय इतिहासकारांनी मांडले होते, परंतु त्याबद्दल एकमत नाही. इसवी सनाच्या 8व्या ते 9व्या शतकात शैलेंद्र सत्ता भरभराटीला आली. शैलेंद्र राजे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. त्यांनी अनेक बौद्ध मंदिरे आणि स्तूप बांधले. त्यात मध्य जावातील बोरोबुदुरचा स्तूप स्थापत्य, शिल्पकला आणि बौद्ध तत्त्वज्ञानाची अभिव्यक्ती या सर्वच दृष्टीने अद्वितीय आहे. त्याला जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. शैलेंद्र काळात मध्य जावातील डिएंगच्या पठारावर बांधलेला हिंदू मंदिरांचा समूह डिएंग मंदिरे या नावाने ओळखला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4. मतराम. मतराम नावाची एक समकालीन सत्ता जावाच्या पूर्व भागात होती. संजय नावाचा राजा या राज्याचा संस्थापक होता.
मतराम राजवटीच्या काळात महाभारत आणि हरिवंश या ग्रंथांची जावानीज भाषेत भाषांतरे झाली. प्राचीन जावानीज भाषेतील काव्यरचना शार्दूल विक्रीडित सारख्या संस्कृत वृत्तामध्ये बांधलेल्या आहेत. त्यांना काकविन असे म्हटले जाते. इंडोनेशियातील वायांग या नावाने ओळखला जाणारा छायानाट्याचा खेळ विशेष प्रसिद्ध आहे. हा खेळ विशिष्ट पद्धतीने बनवलेला कातडी किंवा लाकडी पुतळ्या वापरून केला जातो. त्यामध्ये महाभारत आणि रामायणातील कथा सादर केल्या जातात. रामायण महाभारतातील कथांच्या आधारे कलावंतांकडून रंगमंचावर सादर केले जाणारे नृत्यनाट्यही वायांग या नावाने ओळखले जाते. इंडोनेशियात हिंदू, विशेषतः शैव संप्रदायाची मंदिरेही बांधली गेली. त्यामध्ये प्रांबनान येथील मंदिर समूह खूप महत्त्वाचा मानला जातो. या समूहातील मंदिरांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यातील प्रमुख मंदिर चंडी प्रांबनान किंवा चंडी लारा रारा जोंग्रांग या नावाने ओळखले जाते. ते मतरामचा राजा दक्ष याने बांधले. हे मंदिर शिवाचे असून त्यामध्ये दुर्गा देवीची एक सुंदर मूर्ती आहे. तिला स्थानिक लोक लारा जोंग्रांग असे म्हणतात. अशा रीतीने या आणि या आधीच्या पाठात भारताबाहेरील देशांमध्ये त्या त्या देशातील संस्कृतींच्या घडणीत भारतीय संस्कृतीने महत्त्वाची भूमिका बजावली याचा इतिहास आपण पाहिला. बौद्ध धर्माचा प्रसार आणि व्यापार यांच्यामुळे भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरच्या प्रसारास सुरुवात झाली. बौद्ध धर्माचा प्रसार आणि व्यापार यांच्यामुळे भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरच्या प्रसारास सुरुवात झाली. त्या इतिहासाने इसवी सनाच्या सुरुवातीपासून मध्ययुगापर्यंतचा कालखंड व्यापलेला आहे. अधिक माहितीसाठी बौद्ध तत्त्वज्ञानानुसार विश्वाच्या अस्तित्वाच्या 3 पातळ्या असतात. 1. कामधातू म्हणजेच इच्छारूपी बंध. 2. रूपधातू म्हणजे आकाररूपी आणि नामरूपी बंध. आणि 3. अरूपधातू म्हणजे बंधमुक्तता. बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना या 3 पातळ्यांच्या संकल्पनेवर आधारलेली आहे. पहिल्या 2 पातळ्यांवर क्रमाने लहान होत जाणारे चौथरे आहेत. प्रत्येक चौथऱ्याभोवती शिल्पाकृती असून कोनाड्यांमध्ये बुद्धमूर्ती आहेत. अंतिम पातळीवर 3 वर्तुळाकृती चौथरे आणि त्यांच्या कडेने जाळीदार स्तूप आहेत. त्या स्तूपांच्या आत बुद्धमूर्ती आहेत. सर्वात शेवटच्या वर्तुळाकृती चौथऱ्यावर भरीव स्तूप आहे. अत्यंत भव्य असा हा स्तूप इसवी सन 800च्या सुमारास बांधला गेला. अधिक माहितीसाठी ई त्सिंग यी जिंग भारतात येण्यापूर्वी आणि चीनला परत जाताना दोन्ही वेळा इंडोनेशियातील सुमात्रा या बेटावर थांबला होता. तिथे राहून तो संस्कृत व्याकरण शिकला होता. सुमात्रातील राज्याचा उल्लेख त्याने शिलीफोशी म्हणजे श्रीविजय या नावाने केला आहे. तिथल्या राजाने त्याला मलायूला पाठवले होते. मलायू येथे तो 2 महिने राहिला. त्याच्या परतीच्या प्रवासातही तो मलायू येथे गेला होता. परंतु मधल्या 20 वर्षांच्या काळात मलायूचे नाव श्रीविजय झाले असल्याचे त्याने नमूद केले आहे. श्रीविजयमध्ये 1000हूनही अधिक बौद्ध भिक्खू संस्कृत शिकण्यासाठी राहत असल्याचेही त्याने नमूद केले आहे. अधिक माहितीसाठी सुमात्रामध्ये अनेक कोरीव लेख मिळालेले आहेत. ते प्राचीन मलायू भाषेत असून त्यासाठी पल्लव ब्राह्मी लिपीचा म्हणजेच तामिळ ब्राह्मीच्या एका रूपाचा वापर केलेला आहे. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.